नमस्ते, जय श्री कृष्ण सर्वांना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मिनी व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रक्षाबंधन आणि त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून सगळी तयारी करायला घेतलेली जेवणाची. इथे मी व्हेज बिर्याणी बनवत होते. सो तेलामध्ये जिरं, मोहरी, तेजपत्ता आणि कांदा टाकून मी सर्व शिजवून घेत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर कांदा थोडासा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आणि टोमॅटोसोबतच मी गाजरसुद्धा ॲड केलेले. सो हे सुद्धा मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग हळूहळू ज्या बाकीच्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या त्या मी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. व्हेज बिर्याणीसाठी मी आज ह्याच्यामध्ये बटाटा, वांगं, मटार, फ्लावर, कांदा, टोमॅटो आणि गाजर वापरलेला आहे. सो ह्या सगळ्या भाज्या मी टाकून त्याच्यामध्ये ॲड केल्या आणि त्याच्यासोबत मी हळद, मसाला आणि बिर्याणी मसाला हे सुद्धा ॲड करून घेतलेलं. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी थोडीशी ह्याला वाफ देऊन घेतली आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड केलं दही. दह्यामुळे काय होतं, थोडासा ग्रेव्हीला घट्टपणा येतो. अगदी ती पाण्यासारखी पण होत नाही आणि अगदी ड्रायसुद्धा होत नाही भाजी. सो दहीने थोडासा ग्रेव्ही व्हायला मदत होते. सो मी ते दही ॲड केलेलं. सो ही भाजी एका बाजूला तयार होत होती तोपर्यंत मी ओवाळणीसाठी ताट बनवून घेतलं. बघू शकताय खूप मस्त असं आपलं ओवाळणीचं ताट दिसतंय. कारण मामा आलेला घरी. मम्मीला आज काही मामाकडे जाता येत नव्हतं, त्याच्यामुळे मामाच इथे आलेला रक्षाबंधनसाठी. सो इथे एका बाजूला मम्मीने मामाची रक्षाबंधन करून घेतली आणि कृष्णाई मॅडम बघा कशा बघतायत. तिला खूप ते एक्सायटिंग वाटत होतं की नक्की आजी काय करते. सो मम्मीने इथे मामासोबत रक्षाबंधन करून घेतले आणि मग काय आजी मामाला राखी बांधते म्हटल्यावरती कृष्णाईलासुद्धा हवी होती की हे मलासुद्धा हवं आहे, माझ्यासोबतसुद्धा असं करा. सो मग मम्मीची रक्षाबंधन झाल्यानंतर मम्मीने कृष्णाईलासुद्धा राखी बांधली आणि तिने मेन आधी ती बांधून घेतली. कारण जनरली तिला असं काही म्हणजे हातामध्ये त्या बांगड्यासुद्धा ती फार मुश्किलीने घालते. सो तिने ती फार हौशीने राखी आजीकडून बांधून घेतली. सो बघताय तुम्ही किती ती ह्याने बघते आजीकडे. आणि अजूनही 2-3 दिवस झाले आता, पण अजूनही तिने ती हातामध्ये राखी ठेवलेली आहे. सो अशी कृष्णाईची सुद्धा रक्षाबंधन झाली आणि हा कार्यक्रम एका बाजूला होत होता तोपर्यंत आम्ही गाजर हलव्याची तयारी करायला घेतलेली. इथे गाजर किसून घेतलेले आहे, तुपामध्ये मस्त फ्राय करून घेतलेले. त्यानंतर आम्ही खवा ऑलरेडी बनवून ठेवलेला. सो तो खवा ॲड केला त्याच्यामध्ये आणि जे ड्रायफ्रूट्स होते ते सुद्धा ॲड केले. खूप उशीर होत होता त्यामुळे मम्मीने पटापट पुऱ्या बनवायला घेतल्या. पुऱ्यांचंसुद्धा पीठ सकाळीच लवकर मळून ठेवलेलं, त्याच्यामुळे ते बनवणं खूप सोपं झालं. सो इथे आपला ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक रेडी आहे. मम्मीने याच्यासोबत वाटाण्याची भाजीसुद्धा केलेली, पण तो काही मला व्हिडिओ शूट नाही करता आला. आणि दुसरा माझा मामा आहे, त्याने कृष्णाईसाठी सुंदर असा हा फ्रॉक आणलेला. ती बघा घालून किती एन्जॉय करते. त्याला सांगते खूप छान आहे.